मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकच्या निवासस्थानी शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नियोजित रिंग रोड भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे। भूसंपादनाच्या बदल्यामध्ये शेतकऱ्यांना कवडीमोल भाव दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी भुजबळांच्या निवासस्थानाच्या बाहेर हे आंदोलन केलं आणि निवेदन दिलेलं आहे। भुजबळ साहेब मुंबईमध्ये आहेत आणि तुम्ही इथे आंदोलन करता। भुजबळ साहेबांकडे आम्ही याच्यासाठी आलो आहोत की या रिंग रोडच्या संदर्भात अनेक बिल्डर, राजकीय नेते, मंत्री, अधिकारी यांच्या सगळ्या जमिनींसाठी हा रिंग रोड चाललाय। हा काय सर्वसामान्यांच्या विकासासाठी किंवा त्यांच्यासाठी चाललेला नाही। पूर्ण रिंग रोडची जर माहिती काढली तर एकही बिल्डरची जागा त्याच्यामध्ये जात नाही, गेली तरी कुठेतरी कानाकोपरा घेऊन गेलेली आहे आणि त्या बिल्डरांना किंवा अधिकाऱ्यांना फ्रंटवर आणण्याचं काम केलेलं आहे। याच्यामध्ये फार मोठा गोंधळ झालेला आहे। पण आता इथे येण्याचं कारण काय? हे काही पालकमंत्री नाही किंवा कुंभमेळा मंत्री पण नाही। नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री कुठे? हेच पालकमंत्री म्हणायचे आम्ही, जो सिनियर नाही आता तो पालकमंत्री। आणि कुंभमेळा मंत्रीपद हे अस्तित्वात कुठे हो? संविधानिक पद आहे का कुंभमेळा मंत्रीपद? हा, आणि दुसरं गिरीश भाऊंकडे जायचं तर त्यांच्याकडे जे जलसंपदा आहे ते कुठलंय? मराठवाडा आणि विदर्भातले। कोणाकडे जायचं? भुजबळांकडे यावं लागेल ना। माझा स्वतःचा विरोध आहे, माझा स्वतःचा बंगला जातोय, माझं स्वतःचं शॉप जात आहे आणि माझी शेती पण जाते त्याच्यामध्ये। मी मातोरीचा सरपंच आहे, मी सरपंच या नात्याने माझ्या मातोरी मुंगसरा परिसरामधील जे अल्पभूधारक असे शेतकरी आहे, मातोरीची स्मशानभूमी सुद्धा याच्यात बाधित होते। हे सर्व मला ही अलाइनमेंट तिथे मान्य नाही। आम्ही शेतकरी सगळे सोबत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।